अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान। सर त्या साईडला चेहरा करा सगळे आले सर सॅल्यूट करा सगळ्यांनी समोर बस। चंचल आणि अतिशय हुशार अशा तरुणाने आपल्या कामराजनगर मधील या तरुणाने पाकिस्तानमधील 14 सैनिकांना कंठस्नान घातले आणि 14 सैनिकांना भारत माता की जय, पाकिस्तानच्या 14 सैनिकांना यमसदनी पाठवलेले आहे। असा शूर पराक्रम करून या आपल्या सैनिकांच्या पाठीवरती भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना कधीही काळ माफ करणार नाही। आज आपले सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण महाराष्ट्रातील जनता आज खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमलेली आहे आणि आपल्या देशाच्या प्रती सर्वांनी एक देशाभिमान जागृत केलेला आहे। आज मुरली नाईक हे कामराजनगर मधील एक वैभव होतं। त्यांचा जो बंजारा समाज आहे हा कामराजनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर राहतो आणि कामराजनगरमध्ये बंजारा समाजाचे लोक अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनती आहेत। तांदळाचा व्यवसाय करतात, तांदूळ विकण्याचा व्यवसाय करतात, घर भांडी करतात, धुनी भांडी करतात, पण कधी या समाजातील लोक चोरी किंवा चुकीचा प्रकार करताना आढळलेले नाहीत। अतिशय प्रामाणिक आणि मेहनती समाज आणि त्याच्यामध्येच गरीब आईवडिलांच्या पोटी हा मुरली नाईक जन्माला आला आणि आईवडिलांना एकुलता एक मुलगा आणि एकुलता एक मुलगा त्याचं स्वप्न देखील भारत देशाची सेवा करावी, मिलिटरीमध्ये भरती व्हावं आणि भारत देशासाठी सेवा करता करता हा आपल्या वीरगतीला प्राप्त झाला आहे, शहीद झाला आहे। आपल्या कामराजनगरचं नाव रोशन केलं त्याबद्दल आमच्या मनात खूप अभिमान आहे। पण आपल्या आईवडिलांना सोडून गेल्यामुळे तेवढं दुःख देखील आहे। आज त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी उद्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे उद्या बरोबर 3 वाजता आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या कल्ली तांडा या गावी जाणार आहे आणि जे काही शक्य होईल ती शिवसेनेच्या वतीने मदत करणार आहेत। आज या कामराजनगरमध्ये आपण सर्व पक्षीय समाज एकत्र होऊन यांना आपण श्रद्धांजली पण दिलेली आहे आणि मानवंदना देखील दिलेली आहे आणि अशीच आमची इच्छा आहे की आमच्या कामराजनगरमधून असे थोर महात्मे शूर वीर अजून जन्माला येतील। आज सुद्धा आमच्या कामराजमध्ये रंभाईनगरमध्ये 20 पेक्षा जास्त सैनिक आपल्या देशाची सेवा देत आहेत आणि आम्हाला खूप अभिमान आहे की कामराजनगरमधून आमचा एक जवान हा वीरगतीस प्राप्त झालेला आहे। तसेच त्यांच्या आईवडिलांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत। आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या देशावर कुठलाही प्रसंग आला तर आम्ही सगळे स्वतः या देशाच्या सीमेवर जाण्यास तयार आहोत, रक्त सांडण्यास देखील तयार आहोत असं आश्वासन शाश्वती देऊन आपल्या सगळ्यांची रजा अमर रहे, अमर रहे, अमर रहे।